नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, दारूच्या नशेत घरी आलेल्या प्रियाने सगळ्यांसमोर सायली हीच खरी तन्वी असल्याचं सांगितलं सत्य. त्याचबरोबर आता दारूच्या नशेत प्रिया घरी आल्यामुळे इथे पूर्णाजीने तिचं चांगलंच थोबाड फोडलेलं असतं आणि या सगळ्याचा अश्विनला आता धक्का बसलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये या गोष्टी कशा पद्धतीने घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता कोर्टामध्ये आपण बघितलं की साक्षीला आता जामिनावरती सोडवलेलं आहे. म्हणजे तिला आता घरी सोडवल्यामुळे इथे अर्जुनला तर धक्काच बसलेला असतो. कारण तिला जेलमध्ये टाकण्यासाठी इथे अर्जुनने अतोनात प्रयत्न केलेले असतात आणि शेवटीला 3 महिन्यासाठी का होईना पण तिला जेलमध्ये टाकण्यात आलेलं असतं. पण इथे आता ऐन मोक्यावरती दामिनी देशमुख अशी काही पलटी मारते की तिला आता जेलमधून तिने बाहेर काढलेलं असतं. तेव्हा अर्जुनला थोडा धक्काच बसलेला असतो आणि तो आता धक्का त्याला पचवता येत नसतो. पण प्रेक्षकांनो, इथे खूपच चांगल्या पद्धतीने सायली त्याला समजावते. ती म्हणते की तुम्ही अजून हरलेला नाही आहात. तुम्ही तेव्हाच हराल जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स हरेल, तुमचा आत्मविश्वास हरेल, तेव्हा तुम्ही हराल. तुमच्यासमोर कितीही दामिनी देशमुख येऊ देत, तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही. तुम्ही फक्त स्वतःला हरवू शकता. त्यामुळे आता तुम्ही त्याचा विचार करू नका की इथे साक्षीला तिने बाहेर काढलं. तुम्ही आता या गोष्टीचा विचार करा की तुम्ही आता साक्षीला पुन्हा गुन्हेगार कसं सिद्ध कराल आणि तिची जेलमध्ये रवानगी कराल, तीसुद्धा कायमची, आणि मधुभाऊंना कशा पद्धतीने निर्दोष सिद्ध कराल. आत्तापर्यंत तुम्ही ज्या जिद्दीने ही केस लढत होता त्या जिद्दीने ही केस लढा. यश तुम्हालाच मिळेल, कारण तुम्ही सत्याची कास धरून पुढे जाताय. दामिनी देशमुख ही कितीही खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करू दे, पण शेवटीला तिला या केसमध्ये अपयश मिळणार आहे आणि यश मात्र तुम्हालाच मिळणार आहे. या पद्धतीने आता सायली अर्जुनला समजावते, त्याचा आत्मविश्वास वाढवते. त्याला असं वाटत असतं की दामिनी देशमुखने आत्तापर्यंत खोटं नाटं बोलून खूप केसेस जिंकलेले आहे. अशा पद्धतीने जर तिने आता साक्षीला निर्दोष सिद्ध केलं आणि मधुभाऊंना गुन्हेगार ठरवलं तर ते चुकीचं ठरेल. आणि आत्तापर्यंत 2-2.5 वर्ष मी जी काही मेहनत करतोय मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी, त्या मेहनतीला काही अर्थ उरणार नाही असं इथे अर्जुनला आता वाटतं. आणि त्यामुळे तो आता त्या गोष्टीचाच विचार करत असतो. मधुभाऊ माझ्याबद्दल काय विचार करत असतील या गोष्टीचा सुद्धा अर्जुन विचार करतो. तेव्हा सायली त्याला समजावते. त्याचा इथे आत्मविश्वास इतका वाढवते की ती त्याला म्हणते, तुम्हाला कुणीही हरवू नाही शकत. आता एक बाजी त्या दामिनी देशमुखने मारली म्हणून काय झालं? जर इथे ॲडव्होकेट पवार ते सुद्धा एवढे मोठे वकीलच होते ना, पण त्यांनीसुद्धा साक्षीला काही वाचवलं नाही. सगळे खोटे नाटे पुरावे कोर्टामध्ये सादर केलेच होते. आता सगळा ब्लेम जरी त्यांच्यावरती टाकला असला की ॲडव्होकेट पवार यांनी साक्षीला हे सगळं करायला सांगितलं होतं, पण शेवटीला खोटंच करायला सांगितलं होतं ना, त्याच्यामध्ये काही सत्य तर नव्हतं. कारण इथे साक्षीची बाजूच खोट्याची आहे. तेव्हा पुरावे सादर करत असताना दुसरा वकील काय करणार? एका खोट्याला जर आपल्याला वाचवायचं असेल तर खोटेच पुरावे सादर करावे लागणार आहेत. मग त्या जागी आता ॲडव्होकेट पवार यांच्या जागी जरी दामिनी देशमुख आहे तरी दामिनी देशमुखसुद्धा तेच करते, इथे खोटे पुरावे सादर करते. मग ॲडव्होकेट पवार आणि ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांच्यामध्ये फरक तरी काय राहिला? आणि सायली म्हणते की सर, अहो तुम्ही एका निर्दोष व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करताय आणि ते लोक एका गुन्हेगाराला. आता तुम्हीच मला सांगा, मधुभाऊ आपले निर्दोष आहेत पण त्यांना या खोट्या केसमध्ये ते लोक अडकवण्याचा प्रयत्न करतायत. मग तुम्ही जे पुरावे सादर कराल ना सर, ते सगळे सत्याच्या बाजूने असणार आहेत आणि ते लोक पुरावे सादर करणार ते खोटेच असणार आहेत. मग आता दामिनी देशमुख असली तरीसुद्धा तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. प्रेक्षकांनो, साक्षी आता जेलमधून बाहेर पडलेली असते. मग आता महिपत काय, सेलिब्रेशन तर करणारच ना. त्याची लाडकी मुलगी जेलमधून बाहेर आलेली आहे, मग आता सेलिब्रेशन तर व्हायला हवं. म्हणून इथे महिपतने नागराज, त्याचबरोबर प्रिया आणि तो स्वतः आपल्या लेकीबरोबर इथे आता सेलिब्रेट करत असतो. आणि तो सेलिब्रेट करत असताना इकडे आता प्रियासुद्धा आलेली असते. साक्षी थोडीशी आता त्या ट्रोमामध्ये असते, कारण ती जेलमध्ये राहून आलेली असते. गुन्हेगार लोकांना तिथे कशा पद्धतीने वागणूक दिली जाते हे तिने आता भोगलेलं असतं. थोडे दिवस का होईना पण मधुभाऊंनी काय तिथे सहन केलं असेल याची तिला प्रचिती नक्कीच आली असेल. पण निदान मधुभाऊ निर्दोष व्यक्ती होते, त्यात वयस्कर आणि त्यात ते प्रेमळ आहेत. ते खूपच जास्त इनोसंट आहेत, चांगले आहेत.
त्याच्यामुळे कोर्टामध्ये आणि त्याचबरोबर जेलमध्ये त्यांची जी काही वर्तणूक होती ती खूपच उत्तम होती. पण इथे साक्षी आता यंग असल्यामुळे आणि पैशाचा माज असल्यामुळे जेव्हा ती वागत होती, मग ते कोर्ट असू दे नाहीतर ते जेल असू दे, तिथे ती उद्धटावाणीच वागत होती. खूपच जास्त माज असल्यासारखी वागत होती. मग तिथे असलेल्या लोकांनासुद्धा तिचा राग येत होता आणि मग तशा पद्धतीने तिला लोकं मिळाली होती जी तिला तिच्यासारखं ट्रीट करत होती, म्हणजे वाईट. आणि म्हणून इथे तिला आता भांडी घासायला सांगणं किंवा बाथरूम साफ करणं, सगळ्यांच्या प्लेट धुणं, ही जे काही कामं असतात जी जेलमध्ये केली जातात, ही कामं तिनेसुद्धा केलेली असतात. त्या कामांची तिला सवय नसल्यामुळे ते तिला खूपच जास्त लज्जास्पद वाटत होतं की ही सगळी कामं माझ्याकडून करून घेतली, ते सुद्धा मारून झोडून. त्याच्यामुळे ती आता स्वतःही घाबरत असते आणि तिच्याशी कोणी बोलायला आलं तरीसुद्धा ती खूपच जास्त घाबरत असते. मला मारू नका, मी सगळी कामं करेन, असं ती म्हणत असते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, हे बघा अण्णा, तुम्ही काळजी करू नका. साक्षीला सवय नाही आहे ना या सगळ्या कामांची आणि ही कामं तिला तिथे करावी लागलीत. अहो, तुमची लाडकी इथे एवढ्या मोठ्या महालात राहणारी मुलगी, सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेली आणि तिला तिथे जाऊन बाथरूम वगैरे साफ करायला लावलं, मग आता तिला ती ट्रोमामध्ये तर जाणारच ना. तेव्हा इथे महिपतला खूप राग येतो. तो आपल्या मुलीचे खूप लाड करत असतो, हाताने तिला भरवत असतो. या सगळ्या गोष्टी तर होतच असतात. पण प्रेक्षकांनो, इकडे आता जेव्हा अर्जुन मधुभाऊंजवळ बोलायला जातो तेव्हा मधुभाऊ म्हणतात की जावई बापू, अहो तुम्ही काही कमी प्रयत्न केलेत का मला वाचवण्यासाठी? तरीसुद्धा आपल्याला इतक्या वेळा फसवलं गेलं. आपले सगळे खरे पुरावे नष्ट करण्यात आले. आपल्यावरती खोटे नाटे आरोप केले. तुम्हाला इथे मारण्याचा प्रयत्न केला, मला मारण्याचा प्रयत्न केला, माझ्या सायलीवरती हल्ला केला. अहो, काही कमी सहन केलेलं नाही आहे आपण. खरं तर कधी कधी मला वाटतं की मला शिक्षा झालेलीच बरी आहे. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ असं करू नका आणि असं बोलूही नका. तुमची या सगळ्यात काय चुकी आहे? अहो, तुम्ही खरंच काहीच केलेलं नाही आहे. आम्ही वकील लोक कशासाठी वकील होतो? तुमच्यासारख्या निर्दोष व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी तर आम्ही वकील झालेलो असतो ना. मग आमच्या डिग्रीचा काय फायदा जर आम्ही एका निर्दोष व्यक्तीला जर आम्ही इथे निर्दोष सिद्ध नाही करू शकलो, तर मग आम्ही वकील होण्याचा फायदाच काय? सगळे गुन्हेगार लोक गुन्हे केले असते आणि निर्दोष व्यक्तीवरती सगळा ब्लेम टाकून मोकळे झाले असते. पण हे बघा, तुम्ही खरोखर नाही काही केले. जरी मी आता सायलीचा नवरा नसतो, जरी मी तुमचा जावई नसतो आणि तरीसुद्धा तुमची केस माझ्याकडे आली असती ना, तरी ती मी घेतलीच असती आणि ती जिंकण्याचा सुद्धा मी प्रयत्न केलाच असता. कारण तुमची बाजू खऱ्याची आहे. तुम्ही एखाद्या माणसाला इथे उद्धटपणे बोलू शकत नाही, तुम्ही त्याला मारू काय शकता? मला बरोबर माहिती आहे, अगदी व्यवस्थित. तुम्ही निर्दोष आहात आणि त्याच्यामुळे मी तुमची ही केस लढतोय. जर तुम्ही गुन्हेगार असतात मधुभाऊ, एक विचार करा फक्त, तर मी खरंच तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला असता का? मग जरीसुद्धा सायली माझी बायको असती आणि जरी तुम्ही गुन्हेगार असता तरीसुद्धा मी तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला नसताच. समोरची व्यक्ती जर निर्दोष असती तर मी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता. तेव्हा इथे अर्जुन आता स्पष्टपणे आपलं मत इथे व्यक्त केलेलं असतं. वकील माणूस हा कशासाठी होतो? तर एका गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देण्यासाठी आणि निर्दोष व्यक्तीला इथे निर्दोष सिद्ध करण्यासाठी. तर इकडे आपापल्या प्रोफेशनचा प्रत्येकाने अगदी व्यवस्थित त्याचा उपयोग केला पाहिजे, असं अर्जुनचं स्पष्ट मत असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया गेलेली असते महिपतच्या इथे सेलिब्रेशनसाठी आणि इथे सायली त्याचबरोबर मधुभाऊ अर्जुन घरी असतात. घरामध्ये कुणीच नसतं. अश्विन हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो. तेव्हा सायली म्हणते की अहो, प्रिया घरात नाही आहे आणि अश्विन भाऊजीसुद्धा नाही आहेत. आपण घरामध्ये नसल्यानंतर प्रिया आपल्या रूममध्ये जाऊन कसे पुरावे गोळा करत असते. मग आता ती साक्षी बाहेर आली आहे. सायली आता अर्जुनला म्हणते की प्रिया नाही आहे, अश्विन भाऊजी नाही आहेत, तर आपण जाऊन बघूया का त्यांच्या रूममध्ये काही पुरावे मिळाले तर? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, त्यात काही चुकीचं नाही आहे. ती जे करते ते आपणसुद्धा करायला काही हरकत नाही आहे आणि आपल्याला आता पुरावे मिळवण्यासाठी अशा गोष्टी कराव्याच लागणार आहेत. आपण तर खरे आहोत, ते खोटे असून पुरावे आपले चोरतात, तर आपण तर खरे आहोत, आपण चोरले तर काय झालं? तेव्हा इथे अर्जुन त्याचबरोबर सायली मधुभाऊ तिघेही जण आता प्रियाच्या रूममध्ये जातात आणि शोधाशोध करत असतात. आणि प्रेक्षकांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे शोधाशोध करत असताना इथे आता सायलीचा म्हणजे तन्वीचा लहानपणीचा जो फोटो असतो तो मधुभाऊंच्या हाती लागला आहे. आणि तो मधुभाऊंच्या हाती लागल्यानंतर आणि तो सुद्धा प्रियाच्या उशीच्या खाली, आता उशीच्या खाली तो फोटो सापडल्यानंतर मधुभाऊ म्हणतात की तन्वीचा फोटो, हा तर तन्वीचा फोटो आहे असं म्हणतात. तर इकडे आता तन्वीचा फोटो हा कसा काय असू शकतो? हा तर माझ्या साऊबाळाचा फोटो आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मधुभाऊंना कळतच नाही नक्की चाललं आहे काय.
हा फोटो त्यांच्या ओळखीचा या कारणासाठी असतो, कारण जेव्हा सायली सापडलेली असते तेव्हा तिचा चेहरा मधुभाऊने अगदी स्पष्टपणे बघितलेला असतो. तिला लहानाचं मोठंच मधुभाऊने केलेलं असतं आणि ती 6-7 वर्षांची असताना तिचे जे फोटो असतात ते सेम टू सेम तसेच असतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हा तर माझ्या साऊबाळाचा फोटो आहे. तेव्हा सायली म्हणते, नाही मधुभाऊ, हा माझा फोटो नाही आहे, हा लहानपणीच्या तन्वीचा म्हणजे प्रियाचा फोटो आहे. मधुभाऊ म्हणतात, हे कसं शक्य आहे साऊ बाळा? अगं काय बोलतेस तू हे? मी तुम्हाला लहानाचं मोठं केलं आहे ना. प्रिया लहानपणी अशी अजिबात दिसायची नाही. तुझा फोटो आहे, तू जेव्हा लहान होतीस ना तेव्हा तू अशी दिसायचीस. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा अर्जुन म्हणतो, मधुभाऊ हे तुम्ही काय बोलताय? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, जावई बापू, अहो मी खरं तेच बोलतोय. अजून मी काही साठारलेलो नाही आहे. ह्या सगळ्या मुलांना मी लहानाचं मोठं केलं आहे. जेव्हा प्रिया लहान होती तेव्हा ती एकदम वेगळी दिसायची, ती अशी दिसायचीच नाही. माझं जे साऊबाळ आहे ना ते लहानपणापासूनच साधं, सोज्वळ आणि संस्कारी. बघा ना तिचे फोटो, मी कसं काय विसरेन? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुम्ही हे खरं बोलताय का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, मी एकदम खरं बोलतोय. तेव्हा इथे आता सायली तू खरी तन्वी आहेस. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की जावई बापू, तुमचा वाढदिवस होता तेव्हा इथे लहानपणीच्या तन्वीचा अपघात झाला होता असं तुमचं म्हणणं आहे. आणि त्या तारखेला मी माझ्या साऊबाळाचा वाढदिवस साजरा करतो, कारण त्याच दिवशी मला माझी सायली सापडली होती. मग आता तुम्ही या गोष्टीचा विचार करा ना, ज्या दिवशी तुमचा वाढदिवस असतो त्या दिवशी सायलीच्या गाडीचा अपघात झाला होता आणि तेव्हाच ती मला सापडली होती. आणि तो दिवस जर मी तिचा वाढदिवस म्हणून साजरा करतो तर दोघेही एकाच दिवस तुम्ही वाढदिवस कसा काय साजरा करता? म्हणजे मला तर वाटतंय की सायलीच खरी तन्वी आहे आणि ती असायलाच हवी, कारण सगळे लहानपणीच्या तन्वीचे गुण हे सायलीमध्ये आहेत असं तर मी ऐकतच आलो आहे. तेव्हा प्रिया ही एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. ते आत्तासुद्धा खोटं बोलून या घरामध्ये यायलासुद्धा कमी करणार नाही. आणि इथे मधुभाऊ म्हणतात, कदाचित त्या प्रियाला कळलंही असेल की सायली खरी तन्वी आहे. आणि तुमचं आणि तिचंच बरोबर लग्न कसं काय झालं? सायलीचं आणि तुमचंच लग्न झालं. आश्रमामध्ये राहणारी सायली तुमच्याकडे येते, तुम्ही तिच्याबरोबर लग्न करता. तुम्हाला काही दुसरी मुलगी मिळाली नसती का लग्नासाठी? कितीतरी मुली मिळाल्या असत्या. पण बरोबर इथे नियतीने म्हणजे अगदी निसर्गाने तुमच्या दोघांची जोडी कशी काय बनवली होती? स्वर्गात जशा जोड्या बनल्या जातात त्याचप्रमाणे बरोबर सायलीच तुम्हाला मिळाली आणि तिच्याबरोबरच तुम्ही लग्न केलं. आणि तीच तन्वी असली तर? तेव्हा इथे अर्जुनला खूप आनंदही होतो आणि खूप मोठा धक्काही बसतो. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो, खरंच म्हणजे मिसेस सायली तुम्ही तन्वी असूच शकता. मी तुम्हाला नेहमी म्हणतो की नाही, प्रतिमा आत्याचे सगळे गुण तुमच्यामध्ये आहेत. लहानपणीची तन्वी जर मोठी झाली असती तर ती तुमच्यासारखीच असती, हे मी नेहमी बोलत असतो. मला तर असं वाटतं की ती प्रिया कशी काय असू शकते. पण आता मला सत्य कळलं आहे आणि याचा आपण शोध तर घेतला पाहिजे. पण सहजासहजी कुणीही आपल्यावरती विश्वास ठेवणार नाही, कारण आश्रमामध्ये तुमचं गाठोडं आणि प्रियाचं गाठोडं तिथेच असल्यामुळे प्रियाने खूपच जास्त हुशारीने तुमचं गाठोडं चोरलं आणि त्यातले सगळे पुरावे इथे सिनियरला दाखवले. मग ते लॉकेट असू दे, पायावरती तुळशीपत्राची खून असू दे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली तुमच्या पण तळपायावरती तुळशीपत्राची खून आहे का? तेव्हा सायली लगेच आपला तळपाय दाखवते. तेव्हा अर्जुन हसायला लागतो. त्याला खूप आनंद होतो, कारण तीच त्याची सायली असते, तीच त्याची लहानपणीची तन्वी असते. तेव्हा इथे पूर्णाजीने प्रतिमाला दिलेला शब्दसुद्धा पूर्ण झालेला असतो. तर इकडे अर्जुन आणि सायलीचं लग्न झालेलं असतं, म्हणजेच अर्जुन आणि तन्वीचं. त्यामुळे इथे मधुभाऊ म्हणतात, ही प्रिया एवढी नीच असेल मला वाटलं नव्हतं. म्हणजे माझ्या सायलीचं गाठोडं घेऊन आली, तरीच माझ्या सायलीचं आणि प्रियाचं गाठोडं आश्रमामधून गायब आहे. कारण तिने स्वतःचं सुद्धा गायब केलं आहे आणि माझ्या सायलीचं सुद्धा गायब केलं आहे. जेणेकरून फक्त सायलीचं गाठोडं तिने चोरलं असतं तर मला संशय आला असता आणि म्हणूनच तिने स्वतःचंही गाठोडं गायब केलं आहे. मग तिचं गाठोडं कुठे आहे असा आता मधुभाऊंना प्रश्न पडतो. आश्रमामधून बरोबर सायली आणि त्याचबरोबर प्रिया या दोघींची गाठोडं कशी काय गायब असू शकतात? सायली तर म्हणते, मी गाठोड्याला हात पण लावलेला नाही आहे, पण प्रियाने मात्र हात लावला, म्हणूनच तिला सगळे ते पुरावे सापडले. तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य म्हणत होता की तन्वीच्या म्हणजे प्रियाच्या तळपायावरती तुळशीपत्राची खून नव्हती आणि बरोबर दुसऱ्या दिवशी आली. कदाचित तिने टॅटो करून घेतला असेल. बरोबर की नाही मिसेस सायली? आता जर ती तन्वी म्हणून एवढा मोठा रोल प्ले करते, ती एवढा मोठ्या सिनियर वकीला जर फसवते, त्याच्या घरामध्ये त्याची खोटी मुलगी म्हणून राहते, ते आम्हाला सगळ्यांना जर फसवू शकते तर ती पायावरती टॅटू करूच शकते असं अर्जुनला आता कळतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता साक्षी परत आली आहे म्हणून महिपतने खूपच मोठी पार्टी ठेवलेली असते नागराज प्रियासाठी. आणि त्याच्यामध्ये आता प्रिया म्हणते की मी सुद्धा आता घासाओळा करणार, मला पण घासाओळा करायचा आहे, नेहमी काय फक्त तुम्हीच करणार का? तेव्हा नागराज म्हणतो, अगं पण तुझं लग्न झालं आता, हे विसरलीस का तू?
तेव्हा प्रिया म्हणते मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे, मी दारू पिणार म्हणजे पिणार. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता प्रिया कुणाचं काही ऐकत नाही आणि साक्षी सुटले या खुशीमध्ये आता ती पूर्ण टुल्ल होते. ती हवी तेवढी दारू पिते आणि नंतरला म्हणते की चला आता मला घरी जायला हवं, मी सुभेदारांची सून आहे, ती म्हातारी माझी वाट बघत असेल, तेव्हा मला घरी लवकरात लवकर जाणं गरजेचं आहे. तेव्हा इकडे आता प्रिया खूप दारू प्यालेली असते, त्याच्यामुळे तिला नीट चालता येत नसतं. ती इकडे तिकडे ढकलत ढकलत चालत असते आणि आता ती त्या पद्धतीने घरी जाते. तेव्हा इथे आता प्रिया दारू प्यालेली असते. कितीही सरळ चालण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तिची चाल वाकडी होतेच. हॉलमध्ये आता सगळेजण बसलेले असतात. अर्जुनने सांगितलेलं असतं की मिसेस सायली तुम्हीच खऱ्या तन्वी आहात, मला माहिती आहे ही प्रिया एक नंबरची खोटारडी आहे. अहो आश्रमामध्ये राहायची, इथे मधुभाऊने तिला आसरा दिला, लहानाचं मोठं केलं, त्या मधुभाऊनं खोट्या केसमध्ये तिने अडकवलं. का तर साक्षीकडून पैसे घेता यावे म्हणून. ती पैशांची इतकी लालची आहे ना, तर ती खरोखर खोटी तन्वी बनून येऊ शकते. मला असं वाटते कदाचित प्रियाला कानकुनी लागली असेल की तुम्ही खऱ्या तन्वी आहात आणि तुमचं सत्य बाहेर येऊ नये म्हणूनच ती खोटी तन्वी म्हणून त्या घरामध्ये आली असावी असा मला अंदाज आहे. तेव्हा आता सगळे पुरावे जोवर आपल्या हातामध्ये लागत नाही तोपर्यंत आता आपण काहीच बोलायचं नाही. जेव्हा इथे प्रियाचं भांडं आपण फोडू ना ते सुद्धा सगळ्यांच्या समोर, तेव्हाच आपल्याला कळेल की ती खरं बोलते की खोटं. तेव्हा इकडे आता सायलीसुद्धा म्हणते की ठीक आहे. मधुभाऊनंसुद्धा अर्जुनने समजावून सांगितलेलं असतं की आपल्याला आत्ताच प्रियाचं भांडं फोडायचं नाही आहे, ते नंतर फोडायचं. प्रिया आता उशिरा घरी येते. पूर्णाजी विचारत असते तन्वी अगं तुला इतका उशीर का झाला. तेव्हा प्रिया आता काय बोलावं तिला काही कळत नसतं. दारू प्यालेली असते, दारूचा वास येत असतो. कल्पना म्हणते तन्वी तू दारू प्यालेस का. अगं पण आपल्या घरामध्ये कुणीच दारू पित नाही. तेव्हा इथे पूर्णाजीला आता खूपच जास्त राग येतो. अश्विनला काय बोलावं काही कळत नाही. तो म्हणतो तन्वी अगं हे काय, तू दारू का पियालीस, पण तू तर दारू पितच नाहीस ना. तेव्हा इथे प्रिया म्हणते दारू हो प्यायले मी दारू. माणसाला आनंद झाल्यानंतर दारू तर प्यायलाच हवी ना. तेव्हा इकडे आता सायली म्हणते अगं पण प्रिया दारू कोण पितं, तू का दारू पियालेस, आपल्या घरामध्ये दारू चालत नाही, तुला माहिती नाही आहे का. तेव्हा प्रिया म्हणते गप्प बस गा तू, दारू चालत नाही, हे चालत नाही, ते चालत नाही, हे ना सगळं तू पाळ, कळलं ना. माझ्या मनाला वाटेल ना तसंच मी वागणार, तसंच मी बोलणार, तुला काय करायचं आहे गं. तेव्हा इथे सायली म्हणते अगं हे काय बोलतेस तू, आता तू प्रिया नाही आहेस, तन्वी किल्लेदारसुद्धा नाही आहेस, तू आता इथे तन्वी सुभेदार झाली आहेस, याचं तरी जरा भान ठेव. तेव्हा प्रिया म्हणते याचं भान ना तू ठेव, मला नको सांगूस तू, मला बरोबर माहिती आहे मी आता तन्वी सुभेदार आहे ते, पण तू का गं ते लक्षात ठेवत नाही. तू लक्षात ठेव ना, तू सायली सुभेदार आहेस ते, किती बोलतेस तू, शांत हो जरा. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणते अगं पण तू दारू का प्यायलेस, काय गरज होती तुला दारू प्यायची, आपल्या घरातल्या सुना दारू पितात का, घरातल्या मुलांना परमिशन नाही आहे आणि तू दारू पिऊन आलीस. तेव्हा इथे प्रिया म्हणते मी पिणार आहे दारू, तुम्ही नाही पित म्हणून काय झालं. तेव्हा पूर्णाजीला राग येतो आणि ती प्रियाच्या जोरदार थोबाडीत देते. तेव्हा प्रिया म्हणते ए पूर्णाजी माझ्यावरती हात उगारायचा नाही आहे, मी काही तुमची तन्वी वगैरे नाही आहे, कळलं ना. कारण ती म्हणते तन्वी आणि ती थोबाडीत देते. तेव्हा प्रिया म्हणते मी प्रिया मधुकर आहे, प्रिया मधुकर, कळलं ना. तन्वी किल्लेदारसुद्धा म्हणा, सुभेदार झाले म्हणून काय तुम्ही माझ्या थोबाडीत माराल का. मी नाही आहे तुमची तन्वी बिनवी. खरी तन्वी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का, ही आहे ना ही सायली, ती खरी तन्वी आहे. तिला सांगा तुमचे रूल्स रेग्युलेशन पाळायला, ती व्यवस्थित पाळेल, पण मला नाही सांगायचा. मी काही तुमचं ऐकणार नाही आहे. मी तुमची सून झाले, मला इथे माझ्या फायद्यासाठी काहीतरी करायचं होतं म्हणून मी इथे तुमची सून म्हणून आली, कळलं ना. तर इथे स्वतः आता दारूच्या नशेमध्ये प्रियाने सगळ्यांना सांगितलेलं असतं की खरी तन्वी ती नाही आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते हे काय बोलतेस तू, तुला तरी कळतंय का. तेव्हा प्रिया म्हणते मला व्यवस्थित कळतंय, ही सायलीच खरी तन्वी आहे, मी नाही आहे तुमची तन्वी बिनवी, मी प्रिया मधुकर आहे, कळलं ना. त्याच्यामुळे आता माझ्याकडून काही तुमची कामं वगैरे करून घेऊ नका, मला नाही तुमच्याशी गोड गोड बोलायचं आहे. तेव्हा इथे आता प्रिया सगळं सत्य सांगून मोकळी होते. तेव्हा इथे अश्विनला खूप मोठा धक्का बसतो. अश्विनला वाटतं की मी कुणाबरोबर लग्न केलं आहे, का लग्न केलं मी या मुलीबरोबर, कारण तिने स्वतःनेच आता सांगितलेलं असतं. तेव्हा मधुभाऊ म्हणतात अगदी बरोबर बोलते ती, सायलीच खरी तन्वी आहे. तेव्हा इथे घरातल्या आता सर्व लोकांना धक्का बसलेला असतो. मधुभाऊ आता लहानपणीच्या तन्वीचा फोटो दाखवतात, सायलीच्या पायावरती तुळशीपत्राची खून असते ते दाखवतात आणि सांगतात की खरी तन्वी सायलीच आहे, कारण मी तिला लहानाचं मोठं केलं आहे. आज मला तन्वीच्या लहानपणीचा फोटो सापडला आणि ही प्रिया नाही आहे, ही सायलीच आहे.
तेव्हा इथे प्रिया नक्कीच काहीतरी षडयंत्र रचून या घरामध्ये आली आहे असं आता मधुभाऊ म्हणतात. त्यामुळे प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला असतो. सायली हीच खरी तन्वी आहे अशा आता हिंटसुद्धा सगळ्यांना मिळालेल्या असतात. त्यामुळे इथे प्रियाचा खोटारडेपणा आता सगळ्यांच्या समोर येतो. सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य सगळ्यांना कळतं. त्यामुळे प्रिया पुन्हा एकदा तोंडावरती पडलेली असते.